ड्रॉ टाकणार आहोत या डावामध्ये. या पहिला डावानंतर आम्ही ड्रॉ टाकणार आहोत, याची नोंद घ्या. आणि सर्व खेळाडूंनी, जे जिंकलेले खेळाडू आहेत त्यांनी यायचं आहे आमच्या व्यासपीठावर. आम्ही ड्रॉ टाकणार आहोत. ड्रॉ राईट, 1 2 3 4 5. ओके ओके, नो ड्रॉ. ड्रॉ नसेल, लॉटरी पद्धत नसेल, कारण 6 सामने झालेत. 1 2 3 4 5 6. म्हणजे यानंतर सामना जो असेल तो पहारे विरुद्ध लामज. तर दोन्ही संघांनीच्या कर्णधारांनी आमच्या टॉस बॉक्समध्ये तयार राहायचं. पहिला डाव संपल्यानंतर पहारे विरुद्ध लामज या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पहिला डाव संपल्यानंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. प्लीज रिक्वेस्ट टू यू, बी इन टाइम. वेळेत यायचे. निर्धारित वेळेत जर क्रिकेट झालं तर क्रिकेट पाहायला देखील मजा येते, क्रिकेट खेळायला देखील मजा येते आणि आम्हाला क्रिकेटचं समालोचन करण्याला सुद्धा मजा येते. तर मित्रांनो, दिलेल्या वेळेत तुमची कामगिरी संपवा आणि मैदानाच्या बाहेर या. कोरोनाचा प्रादुर्भाव अजून कमी झाला नाहीये, म्हणून प्लीज या मैदानावर जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आणि सर्दी, खोकला, ताप आणि डोकेदुखी असेल तर मैदानाच्या बाहेर जा, ही विनंती मी तुम्हाला करतोय. चला, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं स्वागत करतोय. हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 मध्ये आयोजक आहेत आदरणीय सन्माननीय श्री संजय दळवी. ही स्पर्धा आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर निहाळू शकता आणि SSS DJच्या माध्यमातून तुमच्या घर बसल्या केबलवर तुम्ही निहाळू शकता. तर मित्रांनो, घर बसल्यास या सामन्यांचा आनंद घ्या, घर बसल्यास या स्पर्धेचा आनंद घ्या आणि आयोजकांना सहकार्य करा. नाणेफेक जिंकले, नाणेफेक जिंकले खालिंगने आणि खालिंग संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि पिळंजे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्ट्राईकवर असेल पिळंजे संघाकडून प्रतीक आणि मयूर, स्ट्राईक घेतील प्रतीक. जो डावखुरा फलंदाज, गोलंदाजी मार्कवर नितेश. थोडासा कमी गतीने हाताळला गेलेला चेंडू होता, पूल केला जातोय आणि यावेळेस मात्र कमी गतीच्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन होतंय. पहिल्याच चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन. निर्णयामध्ये थोडेसे मागे पडतात. तर या चेंडूचा विचार केला तर शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. चेंडूची गती थोडीशी कमी केली गेली होती. पुलचा फटका ट्राय केला होता प्रतीकने, मात्र तिकडे फॉरवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने मात्र अचूक असा झेल स्वीकारलाय आणि हादरा बसवलाय. तो म्हणजेच पिळंजे या संघाला पहिल्या विकेटचं पतन शून्यावर झालंय आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सागर, जो आता आपण पाहू शकतो नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि स्ट्राईकला असेल फलंदाज मयूर, उजव्या हाताचा धडधाकट शरीरयष्टीचा फलंदाज मयूर सामना करेल नितेशचा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू होता. द्विधा मनस्थितीत खेळला गेलेला फटका होता, पण वाईड ऑफ लॉंग ऑफला मात्र चेंडूचा अडवण्यामध्ये सक्षम झाले नव्हते. पण तरी देखील या धावा जोडल्या जातील, त्या म्हणजेच 2. सुरुवातीला मात्र फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर चेंडूच्या चेंडूच्या टप्प्याचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर बॅकफुटला जाऊन फक्त चिप केले जाते लॉंग ऑफला. धावसंख्या 2. यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि अशा पद्धतीने मात्र यष्टीच्या स्वरूपात बाद झालाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन, दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे
आता पाहूया या पुढील चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय नितेश, कारण आता मात्र आत्मविश्वास हा 7व्या आसमानावर असेल खालिंग संघाचा. पिच होता, एज लागली होती. यष्टिरक्षकाचा खूप चांगला देखणा प्रयत्न, सर्वस्व झोकून दिलं होतं. अक्षरशः झेप घेतलीच होती, पण मात्र फ्लाय स्लिपला जर क्षेत्ररक्षक असता तर कदाचित हा झेल पकडला जाऊ शकला असता, अजून एक हादरा बसवला जाऊ शकला असता. पण क्षेत्ररक्षक फक्त 10च असतात गोलंदाज सोडला तर मात्र क्षेत्ररक्षकांची सजावट देखील तितकीच चांगली असायला हवी. प्रवृत्त केलं पाहिजे फलंदाजाला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फटकेबाजी करण्यासाठी प्रवृत्त केला पाहिजे फलंदाजाला, तोच असतो अचूक गोलंदाज. धावसंख्या झाले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 3 धावा. स्टेप आउट झाले होते. चेंडूची उंची मात्र हलकीशी जास्त केली होती. जर जागेवरून हा फटका अटेम्प्ट केला असता कदाचित वेगळं चित्र मैदानात पाहायला मिळू शकलं असतं. पण कधी कधी स्टेप आउट होऊन खेळणारे फटके हे मात्र प्रोडक्टिव्ह असतात, धावा घेणारे असतात. पण हा मात्र चेंडू बीट केला जातोय. कुठला संपर्क नव्हता बॅट आणि बॉल मध्ये. धावसंख्या झाले आतापर्यंत 3. खूपच चांगलं यशस्वी षटक हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज नितेश. पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म राऊंड. स्टेप आउट झाले. यावेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तिसऱ्या विकेटचं पतन. बनवावे लागतील. जर आपण एव्हरेज रन स्कोर पाहिला पहिल्या डावाचा तर 40 ते 60 दरम्यान एव्हरेज रन स्कोर या मैदानावर आहे आणि तितक्या झाल्याच पाहिजे. कारण आज सगळ्या सामन्यांचं आपण अवलोकन केलं तर 80% सामने चेस करताना जिंकले गेलेत. तर हा देखील एक ड्रॉबॅक आहे पहिला फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. तर तुम्हाला जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण या मैदानावर जर आपण इतिहास काढला कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापासून तर धावा चेस होत आहेत. तर कमीत कमी 60 ते 65 धावा व्हायला हव्यात. पण आता जर पहिल्या षटकानंतर जर पाहिलं तर 3च धावा धावफलकार आहेत. तर कुठेतरी या षटकामध्ये धावा गरजेचे आहेत. 15 ते 20 धावा या दुसऱ्या षटकात येणं अपेक्षित असेल जर एक आत्मविश्वास प्राप्त करायचा असेल तर. कारण जर फलंदाजी तुमची या पहिल्या डावामध्ये चांगली झाली तर तितकी चांगली गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये होईल. जर फलंदाजी थोडीशी नाजूक झाली किंवा खराब झाली तर तो दबाव घेऊन तुम्ही दुसरा डाव खेळणार आहात. तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियंत्रित करूनच तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये काय चित्र पाहायला मिळेल. नवीन गोलंदाजी मार्कवर छोट्या. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच सागर अजूनपर्यंत एकही चेंडू फेस नाही केलाय. लेट्स सी. पहिलाच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अचूक दर्जाचं. 1 धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. वाह, याला म्हणतात क्षेत्ररक्षण. काय अचूक दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे. पाहिलं होतं की चेंडू किती उंचीवर उसळणार आहे आणि मला किती उंच झेप घ्यायची, या सगळ्यांचं व्यवस्थित मापन केलं आणि हा चेंडू अडवला. आपल्या संघासाठी जवळपास 2 धावा त्याने वाचवल्यात. धावसंख्या झाले ती म्हणजेच 5. खलिंग खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा छोट्या पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलं जाते. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल होतो. धावचीची संधी. पंचांकडे लक्ष वेधलं जाईल आणि नॉट आउट. 2 धावा परिपूर्ण केल्या जातात चपळतेने, तन्मयतेने, तत्परतेने. धावसंख्या झाले ती म्हणजेच 7 धावा. आता मात्र सिंगल डबलवर जास्तीत जास्त विश्वास दर्शवला जातोय. कारण जर चौकार षटकार येत नसतील तर मात्र जागेवर उभं राहून काय होणार नाही. तुम्हाला जर धावफलक हलता ठेवायचा असेल तर सिंगल डबल्सने धावफलक हलता ठेवता येऊ शकेल. पण मर्यादित 3 षटकांच्या सामन्यामध्ये सिंगल डबल तितकं जास्त तुम्हाला धावफलक देऊ शकत नाही, वाढवू शकत नाही. कमीत कमी तुम्हाला एका षटकामध्ये 1 किंवा 2 चौकार षटकार आले पाहिजेत. सिंगल डबल्स तर महत्वपूर्ण आहेतच, पण या 3 षटकाच्या सामन्यामध्ये मात्र चौकार षटकार खूपच महत्वपूर्ण आहेत. पुन्हा एकदा छोट्या. खूप चांगली गोलंदाजी. गुडलेन स्पॉट क्लिअर केल्यानंतर मात्र खूप जास्त उसळी घेतली होती आणि त्याचाच उसळीचा अंदाज घेता आला नाहीये. खूप जास्त उंचीवर चेंडू गेला होता, पण यात व्यवस्थित फॉलो थ्रू मध्ये जजमेंट घेताना थोडीशी चूक झाली. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाले 9 धावा. आता कुठेतरी या षटकाचा विचार केला तर 3 डबल्स आलेत. पहिल्या 3 चेंडूवर 3 डबल्स आलेत आणि या डबल्सला मात्र 4 मध्ये किंवा 6 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते म्हणजेच पिळंजे या संघाला. आतापर्यंत चांगला खेळ करतोय तो म्हणजेच खलिंग हा संघ.
नितेशने खूप चांगली गोलंदाजी केली, चांगला स्टार्ट मिळवून दिला, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून छोट्या मात्र प्रयत्न करतोय पण थोडासा मागडा ठरतोय. सागर चांगली फलंदाजी या डावातली आतापर्यंतची. पुन्हा एकदा स्टेपआउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, मैदानाच्या समतल खेळला गेलेला फटका होता, क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हो, यावेळेस पाहू शकतो आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी हुल आपण नेहमीच देत असतो, कारण जेव्हा हुल देऊ तेव्हा समोरील क्षेत्ररक्षक थोडासा दबाव येतो आणि चुकीच्या तरीकेने फेक करतो, पण कधी कधी ते यशस्वी होते, कधी कधी जर क्षेत्ररक्षक संयमी असला तर मात्र तो डाव उधळला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा, 11 रन्स. चेंडू फेकून झाले तर या दुसऱ्या षटकातले 4 छोट्या. आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. उर्वरित 2 चेंडूवर विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न असेल सागरचा षटकार किंवा चौकार खेचण्याचा. कोणाचा प्रयत्न यशस्वी होतोय ते पाहायचंय या पुढील चेंडूवर. लेफ्ट आर्म ओव्हर छोट्या. फटका चांगला आहे पण तिकडे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र कुठलीच चुकी करत नाहीये आणि अशा पद्धतीने मात्र तिसऱ्या विकेटचं पतन होते. 3 विकेट्स डाऊन, 4 विकेट्स डाऊन, चौथ्या विकेटचं पतन होते. सागर बाद झालाय. खूपच चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन या छोट्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालंय. गुडलँड स्पॉट, ओव्हर पिच खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय आणि अशा रीतीने मात्र एक आमिष दाखवलं गेलं होतं फलंदाज सागरला. शॉर्ट ऑफ गुडलँड चेंडू होता, ओव्हर पिच करून कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता सागरचा, पण मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. प्रयत्नांना यश कधी येईल जर तुमचा सराव चांगला असला, तुमचं शॉट सिलेक्शन चांगलं असलं आणि तुम्ही जे क्षेत्र निवडले ते जर व्यवस्थित असलं तर मात्र तुमच्या फटक्यांना याच फटक्याची प्रतीक्षा कधीपासून पिळंजे संघाचे समर्थक करत होते आणि खूप वेळानंतर का होईना षटकार आलाय आणि कुठेतरी एक स्मितहास्य पाहायला मिळते पिळंजेच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 17 या आकड्यावर. 17 रन्स. खूप सारे प्रेक्षक मैदानात आहेत. लांबून या प्रेक्षकांच्या माध्यमातून मैदानाची निरीक्षण केले जाते, पण मात्र सोशल डिस्टन्सिंग खूप जास्त महत्वाचं आहे. तर मित्रांनो, जास्त जवळ बसू नका, एकमेकाच्या संपर्कात येऊ नका. विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून, कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि कुठेतरी क्रिकेटचा खेळ 8 महिन्यानंतर सुरू झालाय आणि हा खेळ सुरू राहावा म्हणून प्रेक्षकांकडून देखील आम्ही तितकीच अपेक्षा ठेवते, प्रार्थना करतोय की जितकं जास्त सरकारला, जितकं जास्त आयोजकांना सहकार्य करता येईल तितकं जास्त सहकार्य करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 17. चला, नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय, तो म्हणजेच अमोल. पहिलं षटक होतं ते म्हणजेच इकॉनॉमिकल षटक होतं, पण त्यानंतर मात्र थोडासा मार बसलाय, पण तरी देखील अजूनही आटोक्यात आहे परिस्थिती. खालिंग संघाच्या एज होती, यष्टीरक्षक मात्र हवेत झेप घेऊन झेल करण्याचा प्रयत्न करत होता, पण अचूक लक्ष खूप गरजेचं आहे, कारण इनसाइड एज किंवा आउटसाइड एज अवलोकन करणं आणि त्यानंतर मात्र चेंडू कुठल्या दिशेने जातोय ते पाहणं. वेळ खूप कमी असतो, पण अनुभवाने आणि सरावाने ही दोन्ही गोष्ट प्राप्त करू शकतात आणि तसं करायला हवं होतं. हा एक इझी कॅच होऊ शकला असता. धावसंख्या एकने पुढे सरकले. धावसंख्या झाले 18 धावा. स्ट्राईकवर असेल बॅट्समन 18 नंबर सुनील, ज्याने एक षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केलेत. पाहूया या पुढील चेंडूवर षटकार पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्कवर अमोल. पोलर लाईनचा चेंडू होता, व्यवस्थित एलिव्हेट करता आला नाहीये. बॅटच्या वरच्या भागात चेंडू लागतोय. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवून सचिन हे दाखवतोय की काय, असं वाटतंय की काय, की त्याच्यामध्ये देखील ती क्षमता आहे, त्याच्यामध्ये देखील ती गुणवत्ता आहे, तो देखील षटकार खेचू शकतोय, असं चित्र मैदानात पाहायला मिळेल का ते पाहूया पुढील चेंडूवर. धावसंख्या झाली ती म्हणजे पिळंजे संघाची 19 धावा. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातले 2
आणि अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील सामना असणार आहे तो म्हणजेच पहारे विरुद्ध लामज. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. पहारे आणि लामज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज राहायचे. अमोल पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड विकेट. फुललेनचा चेंडू होता, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॅकअप दिलं जाते. व्हाईट बॉल. एक अवंतर धाव आम्ही धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. चांगलं बॅकअप आहे शॉर्ट थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि खूप चांगल्या पद्धतीने सजावट केली गेली कारण चेंडूचा वेग खूप जास्त होता. यष्टिरक्षक कदाचित यष्टिरक्षकाच्या आवाक्यात नव्हता चेंडू, पण मात्र चांगलं बॅकअप आहे शॉर्ट थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. क्रिकेट हा सांघिक खेळ असताना एकमेकांत सहाय्य करू अवघे धरू सुपंतू या सुविचाराचा वापर केला गेला पाहिजे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा एज लागते मात्र शॉर्ट थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांचा एक यशस्वी चौकार येतोय आणि या चौकाराची अपेक्षा होती पिळंजे संघाला. बघा जरा दुखापत झाले की नाही प्लीज बघा, कारण यंग आहात, तरुण आहात आणि खूप सारं क्रिकेट या आयुष्यात, या उभ्या आयुष्यात खेळायचं आहे. आणि जर आपण टेनिस क्रिकेटचं ग्लॅमर लक्षात घेतलं तर प्रीमियर लीगच्या स्पर्धा देखील खूप मोठ्या संख्येत प्रत्येक गावोगावी होत आहेत. म्हणजेच काय कुठे 10-15 वर्ष पाणी पाठवून द्यायचंय. 10-15 वर्षा अगोदरचा विचार केला तर मात्र क्रिकेटला तेवढं ग्लॅमर नव्हतं, पण आता कुठेतरी क्रिकेटला ग्लॅमर आलाय. त्यानंतर मेडिकल बॉक्स, मेडिकल किट असते, त्यानंतर आपण स्पर्धांमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था देखील आपण करतोय, फर्स्ट एड किट असते. चल पाणी पाठवून द्या प्लीज, कोणाला तरी पाणी पाठवून द्या प्लीज प्लीज, पाणी पाठवून द्या कारण वेळ वाया घालू नका, सहकार्य करा. कारण आम्ही देखील तुमच्यासाठीच आहोत आणि तुम्ही देखील आमच्यासाठीच. आज जर चांगलं क्रिकेट राहिलं तर आम्ही प्रेक्षकांपर्यंत चांगला आवाज आणि चांगलं क्रिकेटचं समालोचन पोहोचू शकू. जर 2-2 1-1 षटके सामने झाले तर मात्र कुठलाही खेळाडू एक हाती सामना जिंकून देऊ शकतो. तर 3 षटकं आहेत तर ते शेवटच्या सत्रापर्यंत, शेवटच्या सामन्यापर्यंत 3 षटकांचा सामना आम्हाला पूर्ण करायचे आहेत. कदाचित उद्या 2 सामने अतिरिक्त खेळले जातील तर मी उद्या येणाऱ्या संघांना विनंती करतोय जरा दिलेल्या वेळेत हजर राहा, कारण पहिला सामना आम्हाला 9 वाजता स्टार्ट करावाच लागेल. तर मी आयोजकांना देखील तीच विनंती करतोय, जे पहिले संघ असतील धानीव आणि चिंचवली आणि भावाळे दोन्ही संघांनी 9 वाजता, 8:45 वाजता या. येस आम्ही जरा नो बॉल आहे आणि नो बॉल आणि 4 धावा, 5 धावा आम्ही ऍड करणार आहोत. आणि आयोजकांशी आम्ही सल्लामसलत करतोय की उद्याचा पहिला सामना असणार आहे तो म्हणजे चिंचवली आणि भावळे दोघांनी संघाने 8:30 वाजता, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल 8:30 वाजता तयार राहायचंय. चला धावसंख्या झाली ती म्हणजेच या 5 धावांच्या मदतीने 29 धावा, 29 रन्स. फ्री हिट असेल. तीन बॉल झालेत अंपायर. ओके थँक्यू. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, फ्री हिटचा मात्र व्यवस्थित वापर करता आला नाहीये. प्रत्येक चेंडू जर तुम्ही ऑन साइडला खेळायला जाल तर गोलंदाज देखील तितकाच चाणक्य आहे. तो मात्र चेंडूची टप्प्याची हाताळणी मात्र हलकीशी ऑफ साइडला ठेवतो, हलकासा बाहेर वळवतो, जेणेकरून तुम्हाला चांगलं कन्व्हर्जन करता येत नाही ऑन साइडला. आणि हेच कुठेतरी चित्र मैदानात अनुभवायला मिळालं. फक्त एकच धाव मिळाली, फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही. धावसंख्या झाली ती म्हणजेच 30 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही शिल्लक आहेत ते म्हणजेच 2 चेंडू. पुन्हा एकदा अमोल काहीसा महागडा ठरतोय या डावामध्ये. शॉर्ट ऑफ लेन चेंड, परफेक्ट हुक होईल का पाहायचंय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. खूपच चांगला फटक्याचा आविष्कार, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. 4 धावांचा चौकार. अप्रतिम फटकेबाजी, क्या बात आहे. देखणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, उंची हलकीशी जास्त होती. पाहिलं होतं की लॉंग लेगला कुठला क्षेत्ररक्षक तैनात केला नाहीये. हुकचा परिपूर्ण असा फटका कन्वर्ट केला 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 34 धावा. आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या डावातला. अमोल थोडासा मागडा ठरतोय आणि पिळंज संघ मात्र कमबॅक करतोय, पलटवार करतोय चांगल्या पद्धतीने. लास्ट बॉल
शॉर्ट चेंडू होता, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअरलेचा क्षेत्ररक्षक येतोय आणि आता मात्र कुठली चूक करत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी अमोलची का म्हणेन, कारण स्लॉग ओव्हरमध्ये मात्र जबाबदारीचा स्वीकार कोण करत नाही, पण त्याने जबाबदारीचा स्वीकार केला आणि एक लाजवाब गोलंदाजी केले या तिसऱ्या षटकामध्ये. भले एक नो बॉल आलाय, नो बॉलवर चौकार आलाय, एक वाईड आलाय, पण तरी देखील खूप चांगल्या पद्धतीने सावरलंय या पहिल्या डावामध्ये, ते म्हणजेच खालिंग संघाला. पिळंज संघाने पहिल्या डावामध्ये धावा जोडल्यात, त्या म्हणजेच 30-34. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा ही आयोजित केली आहे शिवसेना शाखा व गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली पश्चिम. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2020 मध्ये खूप चांगल्या संघांनी सहभाग नोंदवलाय, खूप चांगले सामने झालेत, तर त्याबद्दल त्या उपस्थित सर्व संघांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जे आगामी संघ आहेत, जे उद्याच्या दिवसात उपस्थित होणार आहेत, त्यांचं देखील आम्ही इकडे स्वागत करणार आहोत. आणि 34 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि 35 धावांचं आव्हान असेल 18 चेंडूमध्ये. 35 धावा पूर्ण कराव्या लागतील खालिंग या संघाला. येस, थँक्यू सो मच. यायचं पहारे संघाचा संघनायक आणि लामज संघाचा संघनायक दोघांना विनंती करतो आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण यायचं. पहारे विपक्ष लामज अशी लढत द्वितीय फेरीतली पहिली. सन्माननीय शाखा प्रमुख संजयजी दळवी साहेबांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते हे कॉईन सुपूर्द करायचे दोन्ही संघनायकांच्या हातामध्ये. एका बाजूला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स क्लब धोंडावडवली पश्चिम असा हा लोगो. बाळासाहेब ठाकरे असा कॉल आणि जिंकलाय टॉस तो लामज संघाने. येस, थँक्यू. टॉस जिंकलाय, द्वितीय फेरीतली पहिली लढत निर्णय का असेल? फिल्डिंग. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी, धावा चेसिंग करत असताना तुम्ही खूप चांगली कामगिरी केली. त्या मॅचमध्ये विनायकने खूप चांगली बॅटिंग आपल्याला विनायकच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये देखील क्षेत्ररक्षण स्वीकारला. या मॅचमध्ये देखील चेसिंग करण्याचा निर्णय तुमचा राहिला. पहिली मॅच खेळल्यानंतर दुसरी मॅच पहारे संघासमोर खेळायचा एक मातब्बर संघ आहे. काय स्ट्रॅटेजी आणि काय प्लॅनिंग असेल? ना आम्ही 30-35 धावाच्या आत रोखण्याचा त्यांचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आमचे बॉलर आहेत, 3 बॉलर आहेत त्या आणि फिल्डिंग वगैरे चांगलं आहे तर एकदम व्यवस्थित करू आम्ही. येस, 30-35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. टॉस हरला, प्रथम बॅटिंग करायची आहे. मागची मॅच खूप चांगली लढत तुमच्या माध्यमातून आपण पहिली सामना जिंकलाय. दुसरा सामना जिंकण्याच्या आशेने काय अपेक्षा असेल सहकाऱ्यांकडनं? खूप चांगला केला हो त्यांनी आणि 40+ धावा कराव्या हीच अपेक्षा असेल त्यांच्याकडनं. येस, 45 धावा कराव्या असे एक टार्गेट नक्कीच समोर संघाने सांगितले की आम्ही 35 धावांपर्यंत रोखू. या मॅचमध्ये एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा प्रेक्षकांना नक्कीच असेल. त्या प्रकारे कामगिरी तुमच्या माध्यमातून ॲज अ संघनायक म्हणून? खूप चांगला खेळावा हीच अपेक्षा असेल त्यांच्याकडनं बस. हेच दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय तो लांबच संघाच्या संघनायकांना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते पहारे संघाला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू मिस्टर जगदीश धर्माळे सर. खूप चांगल्या पद्धतीने अवलोकन त्यांचं आहे, खूप चांगल्या पद्धतीने ते समीक्षण देखील करतायत, खूप चांगल्या पद्धतीने जो लेखाजोखा आहे. खूप महत्त्वाचं असते क्रिकेटमध्ये मित्रांनो, जे मैदानावर चाललंय तेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला हवंय. कारण जर चुकीच्या पद्धतीने पोहोचवलं गेलं तर त्या एक वेगळं चित्र दिसते, पण कधी कधी अचूकता खूप महत्त्वाचे समालोचन करताना ती अचूकता आम्हाला पाहायला मिळते मिस्टर जगदीश तारमाळे सर यांच्याकडून. चला दुसरा डाव सुरू करायचा विनंती करतोय, कुठलाच वेळ वाया घालू नका. यापुढील सामना असणार आहे तो म्हणजेच पहारे आणि लामज. आणि नाणेफेक जिंकले लामजने आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. सन्माननीय सागरजी भोईर यांच्या माध्यमातून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकासाठी शुभेच्छा आहेत. मनपूर्वक आभार आपल्या आयोजकांच्या वतीने आणि व्यवस्थापन समितीच्या वतीनं. सागर भोईर साहेब, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. खूप साऱ्या मान्यवरांकडून शुभेच्छा येत आहेत, खूप साऱ्या मान्यवरांकडून आशीर्वाद येत आहेत, चांगलं मार्गदर्शन मिळते. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण आयोजन करणं एकट्याचं काम नसते, तर तुमच्या नातेवाईकांचं सहभाग खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या ग्रामस्थ मंडळींचं सहभाग खूप महत्त्वाचा आहे, तुमच्या जे वरिष्ठ आहेत, जे ज्येष्ठ मंडळी आहेत गावातले, त्यांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर मात्र कुठली स्पर्धा चांगल्या पद्धतीने साकारली जाते, जशी ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2020 ही स्पर्धा रंगते. जिंकण्यासाठी गरज आहे 35 धावांची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल सचिन, स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच अक्षय आणि
नॉन स्ट्राईकला असेल विशाल. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू मात्र खूप जास्त बाहेर हाताळला गेला होता आणि पहिला चेंडू वाईड करार केला जातोय, निर्देश केला जातोय पंचांच्या माध्यमातून. वाईडच्या इशारा, 1 धावांची वाढ, धावफलक सुरू होतोय 1 धावेने. 35 धावांचं आव्हान आहे आणि 35 धावांचा आव्हानाचा विचार केला तर 12चा आस्किंग रेट आहे. प्रति षटकामागे 12 धावा पूर्ण कराव्या लागतील आणि त्या पद्धतीने त्या अनुषंगाने खेळ होतोय का, की आक्रमकता पाहायला मिळते, की संयम पाहायला मिळते ते बघायचंय. यावेळेस मात्र आक्रमकता पाहायला मिळाली ती आणि या आक्रमकतेचं मात्र उदाहरण खूप साऱ्या क्रिकेटपटूंकडून पाहायला मिळते. या भिवंडी परिसराचा विचार केला तर खूप सारे आक्रमक खेळाडू आहेत जे त्यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे ओळखले जातात. तर आज इतिहासामध्ये कुठला फलंदाज किंवा कुठला गोलंदाज नोंद करेल ते पाहणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र मिस टाइम आहे. गोलंदाज स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्यासाठी जातोय, त्याला मात्र चेंडू चकावतोय. 2 धावांचा प्रयत्न पूर्ण होतोय. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाले 3. 35 धावांचा पाठलाग आहे, त्यातील 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कंपल्सरी ती चेसिंग आहे, याची नोंद घ्या. सर्व संघांनी, सर्व कर्णधारांनी तुम्हाला दिलेल्या आव्हानापेक्षा 1 धाव जास्त पूर्ण करावीच लागेल अशी नोंद घ्यायची आहे. म्हणजेच काय, फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा ऍडव्हान्टेज आहे 1 धावेचा. जेव्हा क्रुशियल मोमेंट असेल त्यावेळेस मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा ऍडव्हान्टेज आहे. पुन्हा एकदा अक्षय स्ट्राईकवर असेल. कलोडप्याचा चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केलंय, पण मात्र तिकडे क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल स्वीकारतोय. खूप महत्वाचं आहे मित्रांनो, क्षेत्ररक्षक दक्ष असणं, क्षेत्ररक्षक हुशार असणं, क्षेत्ररक्षक अनुभवी असणं आणि क्षेत्ररक्षक चपळ असणं. ही चपळता पाहायला मिळते. कारण जर आपण पाहिलं तो ज्या दिशेने क्षेत्ररक्षक करत होता त्या बाजूने सूर्यकिरण त्याच्या डोळ्यात येऊ शकत असतील, कदाचित आपण ते सांगू शकत नाही, पण तरी देखील खूप चांगलं जजमेंट आणि चांगला झेल स्वीकारलाय आणि हादरा बसवलाय तो म्हणजेच खालिंग या संघाला. पहिल्या विकेटचं पतन धावसंख्या 3 असताना चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या दुसऱ्या डावातल्या पहिल्या षटकातले 3. यापुढील संघाचा सामना असणार आहे पहारे आणि लामज. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचंय. जसा हा सामना संपला तसा लगेचच आम्ही तो दुसऱ्या फेरीतला पहिला सामना स्टार्ट करणार आहोत. खेळाडू कक्षाचा आपण उल्लेख जगदीश तारमळे सरांनी केला होता की सर भावेश पवार असं नाव दिलंय त्या खेळाडू कक्षाला. यावेळेस थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे, बॅटच्या वरच्या भागास चेंडू लागतोय आणि यावेळेस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि बाद होतोय फलंदाज विशाल. बॅक टू बॅक 2 गडी बाद होत आहेत आणि आता मात्र जशी परिस्थिती पिळंजे संघाची होती पहिल्या षटकामध्ये तशीच परिस्थिती खलिंग संघाची पाहायला मिळते आणि आतापर्यंत हॅट्रिक चान्स आहे. ऑन अ हॅट्रिक बॉलर सचिन. जगदीश तारमळे सरांनी नंतर उल्लेख केला गेला होता की जो खेळाडू त्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करतो त्याला गावकरी किंवा ग्रामस्थ 2-3 दिवसापर्यंत अक्षरशः खांद्यावर उचलून घेऊन जातात, पण जो खेळाडू त्या दिवशी निराशाजनक कामगिरी करतो त्याला मात्र 2 ते 3 दिवस झोप येत नाही. या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तुम्हाला प्रशंसा मिळते चांगला खेळ केल्यानंतर, तर मात्र खराब खेळ केल्यानंतर किंवा निराशाजनक कामगिरी केल्यानंतर टीका देखील मिळतेच. हा तोच भाग आहे मित्रांनो. जशी प्रसिद्धी मिळते तसा टीका सुद्धा मिळेल. म्हणून चांगला खेळ करत राहा, आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ करत राहा. भले तुमच्या माध्यमातून 50s किंवा हॅट्रिक नोंदवला जात नाही, पण जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा मात्र तुमची अचूक कामगिरी करा मित्रांनो. सन्माननीय सुचीजी पाटील साहेब, शिक्षक वाहुली मानवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद सन्माननीय सुचीजी पाटील साहेब. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू होतोय तो म्हणजेच लॉंगोच्या क्षेत्रात चेंडू वळतोय आणि ह्या धावा कंप्लीट केल्या जातात ते म्हणजेच 2 धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 6 धावा. खूप चांगल्या पद्धतीने अचूक मारा केला जातोय तो म्हणजेच पिळंजे या संघाच्या गोलंदाजांकडून. अजूनपर्यंत हात खुले करण्याची संधी देत नाहीये, एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाहीये. सचिन षडबलाईन चेंडू तर खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली, रूम क्रिएट केला, चेंडूला वळवलं ते म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफला दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव पूर्ण करून मात्र थांबण्याचा इशारा केलाय. समय सूचकता प्रसंग वदन धाव घेताना दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक संपते ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 2 गडी बाद 7 धावा. खलिंग या संघाची जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे आणि या 28 धावा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट कराव्या लागतील. कंपल्सरी चेस आहे. चला वेळ जास्त वाया घालू नका. टीम मीटिंग
जो संघ खेळ करण्यासाठी जातो तो खेळ केल्यानंतर जेवल्याला जातो, तोवर जेवत नाही असं कुठेतरी आम्ही पाहिले. तर आम्हाला देखील वाटतंय की तुम्ही देखील जेवला नसाल पिळंजे आणि खलिंग, तर जास्त वेळ वाया जाणार नाही काळजी घ्या प्लीज, कारण यानंतर आम्हाला अजूनही खूप सारे सामने कंप्लीट करायचे आहेत आजच्या संध्याकाळच्या 5:45 वाजायच्या अगोदर, कारण काळोख या मैदानावर लवकर येतोय. तर 5:45 आम्हाला सामने कंप्लीट करायचे आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते म्हणजे 7 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय गिरीश. स्ट्राईक बॅट्समन असेल तो म्हणजेच अविनाश. स्ट्राईकवर असेल अविनाश, नॉन स्ट्राईकला अमोल. गोलंदाजी मार्कवर आहे गिरीश. पंचांच्या डावीकडून सज्ज होते उजव्याचा फलंदाज अविनाशसाठी. लेट्स सी फर्स्ट बॉलला काय पाहायला मिळते. रनअप चुकलाय, डेड बॉल. परत जावं लागेल, परत स्टार्ट घ्यावा लागेल, गोलंदाजीसाठी सज्ज व्हावं लागेल. मनामध्ये विचारांची पुडी खोलावी लागेल की कशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवे. ॲज अ लेमन एज चायनीज कट देखील आपण म्हणतोय. बॅटची आतली कडा लागून मात्र यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू निघून गेला होता. एक धाव आम्ही ऍड केली करणार आहोत. धावसंख्या झाली ते म्हणजेच 8 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे मित्रांनो 27 धावांची. चेंडू शिल्लक असतील 11. जरा स्पीड द्या मित्रांनो. जर स्पीड असेल तर प्रेक्षकांना देखील सामने पाहण्याला मजा येईल आणि तुम्हाला देखील खेळण्यास मजा येईल. कारण क्रिकेट हा दबावाचाच खेळ आहे मित्रांनो. कुठला तरी एक संघ दबावात येणारच आहे, कारण जर एक संघ विजय होतोय तर दुसरा संघ पराभूत होणारच आहे. एक संघ जर चांगल्या अवस्थेत आहे तर दुसरा संघ हा खराब अवस्थेत असणारच आहे. धावसंख्या 8. षडबलेन चेंडू होता आणि ही मेजवानी तुम्ही स्वीकारायला हवी होती असं आम्हाला कुठेतरी प्रथमदर्शी वाटते. लेग बायच्या स्वरूपातील एक अवंतर धाव जोडली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा. आणि हे चेंडू हे तुरळक येतात, म्हणजेच रेअर आहेत. तुम्हाला वारंवार अशा ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाहीत, पण मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटीचा सन्मान केला पाहिजे, मिळेल त्या ऑपॉर्च्युनिटीचा वापर केला गेला पाहिजे होता. या 6 धावा किंवा 4 धावा येऊ शकल्या असत्या, पण मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 9. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 26 धावांची आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. चेंडू होतोय तो म्हणजे स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण करण्याचा कयास दाखवला होता आणि तो प्रयत्न पूर्ण केला जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 9. आता मात्र धावांचं आणि चेंडूंचं गणित सुरू झालंय या मैदानामध्ये दुसऱ्या डावामध्ये, कारण दुसऱ्या डावामध्ये आता मात्र कुठला संघ चांगली कामगिरी करतोय त्यावर त्यांचा विजय किंवा पराभव हे निश्चित किंवा सुनिश्चित आहे. पाहिजे आता पुढील चेंडूवर काय पाहायला मिळते. गोलंदाज गिरीश कडून शॉर्ट लाईन चेंडू आडव्या वाटेला खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. वारंवार आखूट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत पण त्याचा वापर केला जात नाहीये. क्रिकेटमध्ये मित्रांनो मेहनतीवरच विश्वास ठेवायला हवा असं कुठेतरी मला वाटते, कारण नशीब हे जुगारामध्ये आजमावलं जाते. तर तुमचं मेहनत खूप महत्वाचे आहे, तुमचा सराव खूप महत्वाचा आहे. नशिबाची साथ तर मिळेलच, पण मात्र जास्तीत जास्त मेहनतीवर विश्वास वर्तवायला हवा. धावसंख्या 11. पुन्हा एकदा व्यवस्थित टाइम झाला नव्हता. चेंडू होते मिड विकेट क्षेत्रात, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू प्रेक्षकांचं अभिवादन करण्यासाठी निघून जातोय. 4 धावांचा चौकार येतोय. आणि आता धावा झाल्यात त्या म्हणजेच 15 धावा आणि जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. गिरीश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते पंचांच्या डावीकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल अविनाश. पुन्हा एकदा थोडासा फुटवर्क इम्प्रोव्हाइज करायला हवा होता जर हा फटका कनेक्ट करायचा होता तर, कारण हलकाशा उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि कुठले स्पॉट क्लिअर केल्यानंतर हलकीशी अनइव्हन उसळी देखील पाहायला मिळाली होती. म्हणूनच व्यवस्थित समन्वय साधला गेला नाही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे मित्रांनो 6 चेंडूमध्ये 20 धावांची. जर गेल्या सामन्यांचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 24 धावा चेस केल्या गेल्या होत्या.
कालच्या दिवसाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 27 धावा चेस केल्या गेल्या होत्या, या मैदानावर चेसिंग होते. मग आता मात्र विचारपूर्वक गोलंदाज निवडावा लागेल, तो म्हणजेच पिळंजे या संघाला. जर या सामन्यामधून जिंकायचं असेल, विजय मिळवायचा असेल, पुढील फेरीत दाखल व्हायचं असेल तर एक अचूक दर्जाचा, अचूक गुणवत्ता असलेला गोलंदाज चूज करावा लागेल. आणि तो गोलंदाज आहे तो म्हणजेच सुनील. ज्या सुनीलने फलंदाजी करताना मात्र एक षटकार आणि चौकार खेचला होता पिळंजे संघासाठी, तोच सुनील आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. म्हणजेच काय तारणहार म्हणून म्हणू शकतोय आपण. पहिल्या डावामध्ये तारणहार ठरला होता, पण या दुसऱ्या डावामध्ये संघाला सावरेल का सुनील. पण स्ट्राईकवर बॅट्समन जो आहे तो म्हणजेच अमोल आणि अविनाश नॉनस्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. 6 बॉल 20 रन्स रिक्वायर्स टू विन. गोलंदाजी मार्कवर असेल सुनील. राईट आर्म ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने हलकासा ऑफ साईडच्या बाहेर ठेवला गेला होता. वाईट यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र व्यवस्थित अटेम्प्ट झाला नाहीये. पण फलंदाजाने मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. सर्व चौफेर नजर फिरवली तर सर्व क्षेत्ररक्षक हे सीमारेषेच्या जवळ तैनात केले गेलेले आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते 30 यार्ड सर्कलच्या आत, शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेग, हे 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 यार्ड सर्कलच्या आत आहेत आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षण विखुरले गेलेलं आहे. 5 चेंडूत गरज आहे ती म्हणजेच 18 धावांची. 4 चेंडूत 18 धावांची गरज आहे. आता मात्र हळूहळू पकड मजबूत करतोय तो म्हणजेच पिळंजे हा संघ, आणि खलिंग हा संघ थोडासा फलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मागे पडतोय असं कुठेतरी जाणवतोय. कमबॅक करावा लागेल, पलटवार करावा लागेल, कुरघोडी कराव्या लागतील या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. लेट्स सी. 4 चेंडूमध्ये गरज आहे 18ची. हो पुन्हा एकदा एलिव्हेट करण्याचा प्रयत्न, पण मात्र बाद होत आहेत आणि आता मात्र निराशाजनक अवस्थेत. थँक्यू. आणि आता मात्र चिंताजनक अवस्था जाणवते खलिंग संघाची, कारण पहिल्या चेंडूपासून मात्र दबाव टाकत गेलेत पिळंजे संघाचे गोलंदाज. आणि अजूनपर्यंत जर या डावाचा विचार केला तर या डावामध्ये फक्त एकच चौकार पाहायला मिळालाय. आणि जर आपण पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला होता. जवळपास कंपॅरिझन केले तर दोन्ही संघ मात्र एकाच ट्रॅकवर होते. पण आता मात्र गरज आहे 3 चेंडूमध्ये 18 धावांची. पुन्हा एकदा बीट. आता मात्र सामना जवळपास खिशात घातलाय तो म्हणजेच पिळंजे संघाने. 2 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळ, नॅचरल खेळ पिळंजे संघाला पाहायला मिळालाय. खलिंग संघाचा विचार केला तर सुरुवातीपासूनच मात्र प्रयत्न प्रामाणिक दिसले नाही. प्रयत्न महत्वपूर्ण ठरले ते म्हणजेच पिळंजे संघाचे गोलंदाजांचे. शफल झाले होते, विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र ऑन साइडच्या खूप जास्त बाहेर पिचिंग ट्रॅव्हलिंग चेंडूची आपल्याला पाहायला मिळाले. म्हणून पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 18 झाली. गरज आहे अजूनही 17ची. 2 चेंडूमध्ये 17 धावा पूर्ण कराव्या लागतील. सुनील मात्र तारणहार ठरलाय या पूर्ण सामन्याचा असं म्हणायला हरकत नाहीये. स्टेप आउट झाले होते. चेंडू मात्र वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू गॅदर करतोय. फक्त एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते की काय, पण मात्र फेकी चुकले. फेकीत चुकून मात्र बॅकअप देखील चुकलाय, पण 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 20 धावा जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. आता जर गोलंदाज चूक करेल गोलंदाजी करताना तर कदाचित पुन्हा एकदा पारडं जड होऊ शकेल खलिंग संघाचं. पण ती फक्त जर-तरच्या गोष्टी आहेत. तर पाहूया या शेवटच्या चेंडूवर. जर 5 चेंडूचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली तर शेवटच्या चेंडूवर देखील चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल सुनील कडून. यावेळेस मात्र बाद झालाय आणि अशा रीतीने डाव संपलाय. दुसरा सामना जिंकलाय तो म्हणजेच पिळंजे संघाने. विजय संघाचा